नमस्कार मित्रांनो, मी माधुरी माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत करते. मी माझ्या चॅनलवर पोलीस भरतीच्या मागील प्रश्नपत्रिकांचा सराव घेत असते, तसेच छोट्या ट्रिक्सही देत असते. आतापर्यंत आपण 400 प्लस क्वेश्चन केलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 11. एक रेलगाडी 80 किलोमीटर प्रति तास वेगाने अ ठिकाणावरून ब ठिकाणाकडे जात असते. दोन्हीमध्ये 100 किलोमीटरचे अंतर आहे. त्याचवेळी दुसरी रेलगाडी 20 किलोमीटर प्रति तास ब ठिकाणावरून अ ठिकाणाकडे निघते. दोन्ही रेलगाड्या किती वेळाने एक दुसऱ्यांना क्रॉस करतील? एक रेलगाडी 80 किलोमीटर प्रति तास वेगाने अ ठिकाणाहून ब ठिकाणी. हे काय अ ठिकाण आहे, हे अ ठिकाण आहे, हे ब ठिकाण आहे. आता ही 80 किलोमीटर पर हॉवरनं जाते आणि दुसरी आहे ती 20 किलोमीटर पर हॉवरनं होते. ही इथे जी रेल्वे आहे ती अ ठिकाणापासून ब ठिकाणाकडे चालली आणि इथे जी रेल्वे आहे ती ब ठिकाणापासून अ कडे चालली आहे. म्हणजेच काय दोन्ही विरुद्ध दिशेने चाललेत. ज्यावेळी दोन्ही विरुद्ध दिशेने जात असतात त्यावेळी रिलेटिव्ह स्पीड काढायची. रिलेटिव्ह स्पीड काय असते? रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय? V1 V2 ची काय असते? ॲडिशन असते. ज्यावेळी त्या सेम डिरेक्शननं जात असतील, अ ठिकाणापासून ब ठिकाणाकडे जात असतील, त्यावेळी मात्र आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल V1 मायनस V2. आता इथं काय करावं लागेल? अपोजिट डिरेक्शनमध्ये ते जात आहेत त्यामुळं काय 80 + 20 म्हणजेच काय येणार 100 किलोमीटर पर हॉवर काय आली? रिलेटिव्ह स्पीड आली. आता डिस्टन्स किती दिलेला आहे इथं? म्हणजेच अंतर किती दिलेलं आहे? अंतर दिलेलं आहे 100 किलोमीटर. मग आपल्याला काय काढायला सांगितलं आहे? ही स्पीड आहे आपल्याकडं, वेग आहे आपल्याकडं, अंतर आहे. म्हणजेच फॉर्म्युला काय आपला? अंतर बरोबर वेग गुणुले वेळ. तर वेळ काढायला सांगितले. किती वेळात एकमेकांना ते क्रॉस करतील. म्हणजेच वेळ काढायला लावले. अंतर किती? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. म्हणजेच किती अंतर आपल्याकडं आहे? 100 किलोमीटर आणि वेग आहे 100 किलोमीटर पर हॉवर. किलोमीटर पर हॉवर म्हणजेच काय 1 तास काय होईल? 1 तास त्याला लागेल. पर्याय क्रमांक ए. दोन्ही एकमेकींना क्रॉस करण्यास 1 तास लागेल. प्रश्न क्रमांक 12. सुरेशला हौद भरायला 4 तास लागतात. मुकेशला तोच हौद भरायला 6 तास लागतात. तर दोघांनी एकत्र काम केले तर किती वेळ लागेल? प्रश्न क्रमांक 12. सुरेशला हौद भरायला 4 तास लागतात. मुकेशला तोच हौद भरायला 6 तास लागतात. तर दोघांनी एकत्र काम केले तर किती वेळ लागेल? आता सुरेशला 4 तास लागतात. मुकेशला 6 तास लागतात. दोघांनी एकत्र केले म्हणजे काय होणार? 1 + 4 1 डिवायडेड बाय 1 + 4 डिवायडेड बाय 1 + 6 म्हणजेच काय 1 डिवायडेड बाय 6 + 4 यांचा तिरकस गुणाकार करायचा. 4 × 6 होणार. म्हणजेच काय येणार? आता हे डिनॉमिनेटरला आहे. वरती जाताना काय होणार ते न्यूमरेटरला जाणार. 6 + 4 10 येणार. आता काय होणार? 10 24 डिवायडेड बाय 10 म्हणजेच काय 2.4 म्हणजेच काय 2 तास. आता 0.4चं काय करूया आपण? मिनिटात कन्व्हर्जन करायचं असेल त्यावेळी काय करतो? 0.4 × 60 करायचं म्हणजे किती येणार? 24 मिनिट्स. म्हणजेच काय 2 तास 24 मिनिटं आपल्याला काय लागेल? ऑप्शन क्रमांक बी वेळ लागेल दोघांनी एकत्र काम केल्यावर. प्रश्न क्रमांक 13. सुनीलचा 2 महिन्याचा पगार हा अनिलच्या 4 महिन्याच्या पगारा इतका आहे व अनिलचा 4 महिन्याचा पगार हा दिनेशच्या 3 महिन्या इतका आहे. तर सुनील, अनिल, दिनेश यांच्या पगाराचे प्रमाण काय आहे? आता सुनीलचा पगार अनिलच्या 4 महिन्याच्या पगारा इतका. 2 महिन्याचा सुनीलचा पगार अनिलच्या 4 महिन्याच्या पगारा इतका आहे व अनिलचा पगार 4 महिन्याचा पगार हा दिनेशच्या
3 महिन्याचा. इथं आता सुनील असेल, इथं अनिल असेल आणि इथं काय असेल दिनेश असेल. आता हे आपण असं लिहू शकतोय 4 2 जा 8, 4 4 जा 16, 4 3 जा 12. म्हणजेच काय येईल 4 2 8, 4 चौक 16, 4 त्रिकम 12. ही असेल स्टेप दुसरी. त्यानंतर काय होणार, याचा काय काढावं लागेल आपल्याला, लसावी काढावी लागेल. आता 2चा 4चा 3चा लसावी कसा काढायचा, 2 गुणिले 1, 4चा कसं येणार 2चा स्क्वेअर, 3 1 जा 3. म्हणजेच काय आला LCM लसावी काय आला मग 2चा मोठा घात कितवा आहे 2^2, 3चा एकच घात आहे म्हणून काय येणार 12 काय येणार त्याचा लसावी येणार. आता काय करायचं 12 डिवायडेड बाय हे 2 S2, 12 डिवायडेड बाय हे 4, 12 डिवायडेड बाय 3. म्हणजेच काय येणार आपला रेशो 6 3 आणि 4. 6 3 4 काय येणार आहे आपला रेशो येईल, म्हणजे त्यांच्या पगाराचं प्रमाण असेल. ऑप्शन क्रमांक ए. 3x - 1 × 9 = 27/3. तर x बरोबर किती, तर 3x - 1 असं येणार आणि 9चं कसं लिहू शकतो आपण 3चा स्क्वेअर = 3चा क्यूब लिहायचं 27 रेज टू क्यूब. आता घातांकाचे काही नियम असतात, म्हणजेच a रेज टू x × a रेज टू y = a रेज टू x + y. अजून एक नियम आहे a रेज टू m ब्रॅकेटचा n म्हणजेच काय a रेज टू mn. आता हे दोन्ही रूल आपल्याला इथे यूज करायचे आहेत. तर काय होईल 3x - 1, 3^2, 3 सेकंड रूल यूज करायचा a रेज टू m × n, म्हणजे 3 × 3 9 होईल. 3^9. 3x - 1 × 3^2चं काय होईल पहिला रूल यूज करणार आपण, म्हणजेच काय होणार 3x + y होणार. 3x - 1 + 2 = 3^9. आता बेस सेम आहे म्हणून काय करायचं आपण घातांकांची बेरीज वजाबाकी काय असेल ते घ्यायची. तर म्हणजेच काय येईल x = 9 + 1 - 2. 9 + 1 10, 10 - 2 8 आन्सर येईल. x = 8. ऑप्शनमध्ये x = 8 कुठेच नाही, त्यामुळे यापैकी नाही असा पर्याय येईल. पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 15. रमेशचा खर्च जानेवारीमध्ये 10% वाढला व फेब्रुवारीमध्ये 10% वाढला व इतर महिन्यामध्ये खर्च जशास तसा राहिला, तर रमेशचा खर्च यावर्षी किती टक्क्यांनी वाढला. 100x रमेशचा सुरुवातीचा खर्च घेऊया. काय असेल ते घेऊया. आता खर्च त्याचा कितीने वाढला आहे 10% वाढला आहे, म्हणजेच काय येणार 110 / 100. आता फेब्रुवारीमध्ये 10% वाढला आहे, म्हणजेच काय येणार 110 / 100. व इतर महिन्यामध्ये खर्च जशास तसा राहिला, तर रमेशचा खर्च यावर्षी किती टक्क्यांनी वाढला. आता हे 100 कॅन्सल होणार. 11 × 11 121x होत आहे, म्हणजेच काय रमेशचा सुरुवातीचं किती टक्क्यांनी वाढला खर्च 121x - 100x, म्हणजेच काय 21% खर्च वाढला. पर्याय क्रमांक ए. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.